नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. भारतातील आणि चीनमधील कृषी व्यापाराचा इतिहास ध्यानात घेतला तर दोन्ही देशांमधील शेतमाल व्यापारात गेल्या काही वर्षात वाढ झाल्याची दिसते आहे. विशेषतः तांदूळ, साखर, कापूस, समुद्री उत्पादनं आणि मसाल्यांच्या निर्यातीमध्ये चीन हा भारतासाठी महत्त्वाचा बाजार ठरला आहे. मात्र चीनची आयात धोरणं आणि गुणवत्ता नियम अत्यंत कडक असल्यानं भारतीय निर्यातदारांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे भारत आणि चीन कृषी व्यापारात वादाचे प्रसंगही नवीन नाही आहेत. यापूर्वी चीनने भारतीय तांदूळ, मसाले आणि काही कृषी उत्पादनांवर गुणवत्ता, कीड रोग आणि अन्न सुरक्षा नियमांच्या आधारे निर्बंध घातले होते. जगातील सर्वात मोठ्या कृषी बाजारपेठांपैकी एक असलेल्या चीनकडे भारताचा शेतमाल निर्यातीचा कल सुद्धा वाढतोय. मात्र चीनच्या कडक गुणवत्ता नियमांमुळे भारतीय निर्यातदारांसमोर नवनवीन आव्हानं उभी राहत आहेत. मग ही आव्हानं नेमकी काय आहेत? चीनला भारत काय काय निर्यात करतो? आफ्रिकेतील देशांचा या दोन्ही देशातील व्यापाऱ्यांशी काय संबंध आहे? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चीनने GMO अर्थात जनुकीय बदल केलेले घटक असल्याच्या शंकेवरून अलीकडेच भारतीय बिगर बासमती तांदळाच्या काही खेपा म्हणजेच शिपमेंट नाकारल्यानंतर केंद्र सरकारच्या अपेडा या संस्थेनं आता तांदूळ निर्यातीसाठी नवीन नियम लागू केले आहेत. 9 जूनपासून चीनला पाठवल्या जाणाऱ्या सर्व तांदूळ शिपमेंटसाठी ही नवीन कार्यपद्धती म्हणजेच SOP बंधनकारक करण्यात आलेली आहे. यामुळे चीनला निर्यात होणाऱ्या तांदळाची GMO चाचणी, गुणवत्ता तपासणी आणि आवश्यक प्रमाणपत्र घेणं आता निर्यातदारांना अनिवार्य असणार आहे. तुम्हाला आठवत असेल, चीनने भारतीय शेतमाल नाकारताना भारतीय शेतमालात GMOचा म्हणजेच जनुकीय सुधारित घटकांचा अंश असल्याचा दावा केलेला होता आणि त्यासोबतच भारताचे काही जहाजंसुद्धा तिथे उतरून घेण्यास नकार दिलेला होता. त्यावरून बराच गोंधळ उडाला. त्यामुळे आता अपेडाने नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अपेडाच्या महाव्यवस्थापक विनीता सुधांशू यांनी सांगितलं की चीनच्या अन्न सुरक्षा आणि वनस्पती आरोग्याशी संबंधित नियमांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी ही नवीन कार्यपद्धती तयार करण्यात आलेली आहे. 9 जूनपासून अपेडाकडे येणाऱ्या सर्व निर्यात अर्जांवर हे नियम लागू करण्यात आलेले आहेत. भारतीय तांदळाची गुणवत्ता कायम राहावी आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदळावरील विश्वास टिकून राहावा यासाठी सर्व निर्यातदारांनी या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलं आहे. खरं म्हणजे आफ्रिकेतील काही देशांमध्ये भारतीय बिगर बासमती तांदळाची मागणी कमी झाल्यामुळे निर्यातदारांचं लक्ष आता चीनसारख्या मोठ्या बाजारपेठेकडे वळालेलं आहे. त्यामुळे चीन हा भारतीय तांदळासाठी महत्त्वाचा आणि मोठा बाजार समजला जातो. परंतु GMO संदर्भात चिंतेमुळे आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये भारतीय तांदळाची मागणी घटलेली आहे. त्यामुळे भारतीय तांदूळ निर्यातीसाठी चीनचं महत्त्व आणखीनच वाढल्याचं उद्योगातील जाणकार सांगतात. सेनेगल, बुर्किना फासो, बेनिन आणि सुदान यासारख्या काही आफ्रिकी देशांना तांदूळ आयातीवर निर्बंध घातल्याने भारतीय बिगर बासमती तांदूळ निर्यातीवरती परिणाम झाला. त्यामुळे अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी निर्यातदारांना आफ्रिकेबरोबरच फिलिपाईन्स, त्यासोबत इंडोनेशिया आणि चीनसारख्या नव्या व मोठ्या बाजारपेठांवर त्यांचं लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला सुद्धा दिला आहे. तसंच या देशांमध्ये ज्या तांदूळ वाणांना अधिक मागणी आहे अशा वाणांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. चीनने भारतीय तांदळाच्या काही खेपा नाकारल्यानंतर भारतानं चीनच्या सीमाशुल्क विभागाशी चर्चा केलेली होती. भारताने आपण बिगर GMO तांदूळ उत्पादक देश असल्याचं स्पष्ट करत ICAR आणि GEAC यांच्या अहवालाचा आधार दिला होता. अर्थात आपल्याकडे कापूस वगळता कुठल्याही GMO पिकांना म्हणजेच GM पिकांना परवानगी नाही आहे आणि त्यामुळं भारताच्या तांदूळात GM कसा सापडला किंवा GMचा अंश कसा आढळला हा प्रश्न निर्यातदारांकडून आणि त्यासोबतच अपेडाकडून उपस्थित केला जात होता. या अहवालानुसार भारतात GMO तांदळाच्या बियाणांना परवानगी नाही आणि GM तांदळाच्या व्यावसायिक लागवडीसही मंजुरी देण्यात आलेली नाही आहे. मात्र ही माहिती दिल्यानंतरही चीनने आपली भूमिका बदलली नाही आणि GMO तपासणीबाबतचा आग्रह कायम ठेवला. चीनकडून GMO संदर्भात आक्षेप घेतल्यानंतर अपेडाने तांदूळ निर्यातीसाठी एकसमान GMO तपासणी प्रक्रिया लागू केली आहे. नव्या नियमांनुसार चीनला तांदूळ निर्यात करण्यासाठी केवळ अधिकृतपणे नोंदणीकृत तांदूळ उद्योग किंवा गिरण्या आणि प्रक्रिया केंद्रांनाच परवानगी दिली जाणार आहे. तसंच निर्यातदारांना मान्यताप्राप्त पुरवठादारांकडूनच तांदूळ खरेदी करावा लागणार आहे. त्याशिवाय चीनला पाठवण्यात येणाऱ्या प्रत्येक तांदूळ खेपेसाठी फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र घेणं आणि अपेडा मान्यताप्राप्त
प्रयोगशाळेत जीएमओ चाचणी करणं अनिवार्य करण्यात आलंय। या चाचणीत तांदूळ जीएमओ मुक्त असल्याचं सिद्ध झाल्यानंतरच निर्यातीला मंजुरी मिळणार आहे। नव्या प्रक्रियेनुसार निर्यातदारांनी पहिल्यांदा प्रयोगशाळेत नमुना तपासणीसाठी अर्ज करावा लागेल। नमुना घेतल्यानंतर संबंधित खेप इतरत्र हलवता येणार नाहीये। जीएमओ चाचणी यशस्वी झाल्यानंतरच निर्यातदारांना आवश्यक प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतरच ते निर्यातीसाठी नोंदणी अर्ज करू शकतील। आता चीनकडे भारताचा बिगर बासमती तांदूळ निर्यातीत मोठी वाढ होईल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मागच्या काही काळामध्ये या निर्यातीत मोठी वाढ झाल्याचं आकडेवारीवरून दिसतंय। आता आकडेवारीच्या भाषेत सांगायचंच तर 2025-26 या आर्थिक वर्षात भारतानं चीनला सुमारे 3.15 लाख टन तांदूळ निर्यात केलाय। त्याचं मूल्य सुमारे 922 कोटी रुपये होतं। त्याआधी 2024-25 मध्ये 1.80 लाख टन तांदूळ निर्यात झाला होता। विशेष म्हणजे 2019-20 मध्ये चीनला केवळ 567 टन तांदूळ निर्यात झाला होता। मात्र व्यापार निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्यानंतर 2020-21 मध्ये ही निर्यात थेट 3.31 लाख टनांपर्यंत वाढली होती। एकीकडे आफ्रिकेतील बाजारपेठांमधील मागणी कमी होत असताना चीन भारतीय तांदळासाठी मोठी संधी ठरतोय। मात्र या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर भारतीय निर्यातदारांना चीनचे कडक गुणवत्ता निकष आणि जीएमओ तपासणीच्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत। त्यामुळे आगामी काळात भारतीय तांदूळ निर्यातीची वाढ गुणवत्ता नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या पालनावरच अवलंबून राहणार असेल असं आत्ता तरी चित्र दिसतंय। आता तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय? अपेडानं जो निर्णय घातलाय त्यानं निर्यातदारांना एक प्रकारे लगाम घालता येईल का आणि त्यासोबतच चीनला त्यांच्या मानकांवरती उतरणारा तांदूळ पुरवता येईल का, याचा शेतकऱ्यांवरती काय परिणाम होऊ शकतो? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।